आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की, भाजपमध्ये आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक, सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये कुरबुरी, राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे. मात्र राऊतांच्या गप्पस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट मात्र खुश. आमच्याबाबत इतर कोणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात तर स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुला. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात, स्वदेशी तेजस आता येत्या शुक्रवारी वायुदलात सामील होणार. यशवंत बँकेमध्ये 112 कोटींचा गैरव्यवहार, बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. शेखर चरेगावकर सह 50 जणांवर गुन्हा दाखल. महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे, ममता बॅनर्जी यांचे महिला अत्याचाराबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य. पीडिता रात्री 12:30 वाजता बाहेर गेलीच कशी, ममता बॅनर्जी यांचा संतापजनक सवाल. नांदेडच्या मुदखेड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा, एकनाथ शिंदेंच्या योजना डबा बंद, ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळी कर्जमाफी करू, शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत. ऐन निवडणुकीआधी राजद संकटात, लालू राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित. रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचे प्रकरण पेटलं. नागपुरात भाजपची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची चाचपणी. महाबोधी बुद्धविहार वादामध्ये सोबत या, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन. गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण, पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग गाझा शांतता परिषदेत. मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी, बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकरांनी मांडले. लातूर पोलीस करतायत तरी काय, सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा गंडा.